दर्यापूर तालुक्यात दिवसेंदिवस वाढत असलेल्या अवैध धंद्यांच्या विरोधात पोलीस प्रशासन कारवाई करत नसल्यामुळे आता भारतीय जनता पार्टीने या गंभीर बाबीची दखल घेतली असून तालुक्यात अवैध वाळूसह विविध व्यवसाय सुरू असून यावर पोलीस प्रशासन कारवाई करत नसल्याचा आरोप भाजपाचे किसान मोर्चा आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष बाळासाहेब वानखडे यांनी केलेला आहे। आमच्याकडे या संदर्भात वारंवार तक्रारी येत असून महाराष्ट्र राज्यात आता भारतीय जनता पार्टीचे गृहमंत्री व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत। त्यांना या राज्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी या संदर्भात दांडगा अनुभव आहे। दर्यापूर तालुक्यात अवैध व्यवसायामुळे दिवसेंदिवस गुन्ह्यांचे प्रमाण सुद्धा वाढत आहे। त्यामुळे स्थानिक पोलिसांनी या गंभीर बाबीकडे लक्ष देऊन अवैध व्यवसाय बंद करावे, अन्यथा भाजपाच्या वतीने पुढील कारवाई करण्यात येईल असा इशारा भाजपाचे नेते बाळासाहेब वानखडे यांनी दिला आहे। तर भाजपाचे महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सदस्य अतुल गोळे यांनी सुद्धा दर्यापूर तालुक्यात सुरू असलेल्या अवैध व्यवसायाच्या विरोधात नुकतीच ग्रामीण पोलीस अधीक्षक यांची भेट घेतली असून त्यांना या संदर्भात संपूर्ण माहिती व निवेदन सादर केलेले आहे। त्यामुळे आता या गंभीर बाबी संदर्भात सत्ताधारी पक्षातील नेत्यांनी या अवैध व्यवसायाच्या विरोधात आवाज उठवल्याने आता पोलीस प्रशासन या अवैध व्यावसायिकांवर कारवाई करणार का हे सुद्धा पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे। महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार आलं, या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस ज्यांच्याकडे गृह खातं सुद्धा या महाराष्ट्राचं आहे आणि अशा परिस्थितीमध्ये या महाराष्ट्रामध्ये शासन आणि कायदा आणि सुव्यवस्था ही अबाधित ठेवण्याचं काम आदरणीय मुख्यमंत्र्यांनी सुरू केलेलं आहे। त्याच्याबद्दलचं सुतोवाच त्यांनी सुद्धा आपल्या वेळोवेळी केलेल्या भाषणामधून केलेला आहे। दर्यापूरमध्ये अवैध धंदे आणि वाळू तस्करी याच्या मोठ्या प्रमाणात तक्रारी येत असल्याचं निदर्शनास आमच्या आलेलं आहे आणि त्याबद्दल आम्ही भारतीय जनता पार्टीचे जे पदाधिकारी आहेत त्यांनी वरिष्ठांशी चर्चा सुद्धा केलेली आहे। कारण की आमच्या असं निदर्शनास आलेलं आहे की जर कोणी वाळू तस्करीच्या विरोधात किंवा अवैध धंद्यांच्या विरोधात आवाज उठवत असेल तर विशिष्ट लोकांकडून त्यांचा आवाज दाबला जातो, त्यांच्यावर केसेस केल्या जातात। या पद्धतीची भूमिका जर पोलीस स्टेशन आपल्या दर्यापूर तालुक्यामध्ये घेत असेल तर हे निश्चितपणे अतिशय गंभीर बाब आहे। दर्यापूर हा अतिशय प्रतिष्ठित लोकांचा मतदारसंघ आहे। इथं अतिशय चांगले सज्जन लोक राहतात, समाजभिमुख लोक राहतात आणि ह्या दर्यापूरला जर बीड होऊ द्यायचं नसेल तर निश्चितपणे पोलीस प्रशासन जागा झालं पाहिजे आणि त्यांनी या अवैध धंद्यावर अंकुश बसवला पाहिजे। माझी या ठिकाणी विनंती राहील पोलीस प्रशासनाला आणि दंडाधिकाऱ्यांना की त्यांनी या गोष्टीवर वचक आणावा आणि वाळू तस्करी आणि अवैध धंद्यांना रोख लावावी एवढी विनंती या ठिकाणी मी त्यांना करतो आहे। संबंधित विषयामध्ये आदरणीय बाळासाहेब वानखडेंनी प्रशासनाबद्दल आदरणीय देवेंद्रजी फडणवीस आज गृहमंत्री आहेत आणि प्रशासन चालवण्याचा फार मोठा दीर्घ अनुभव त्यांच्या पाठीशी आहे आणि त्या दृष्टिकोनातून हे सर्व कायदा व सुव्यवस्था व्यवस्थित सांभाळण्यासाठी आता इथं अशी परिस्थिती आहे की लोकसभेचे खासदार इथेच राहतात, त्याच्यानंतर आता इथे शिवसेनेचा आमदार आहे। ह्या दोन्ही गोष्टी विरोधी पक्षातली मंडळी आहे। तर माझी त्यांना विनंती आहे की सर्व जिल्ह्यात आपला मतदारसंघ हा असा नाही झाला पाहिजे की कुठंतरी पोलीस स्टेशनमध्ये गेल्यानंतर तिथं जी मंडळी वारंवार मला दिसते तिथं चांगले माणसं, प्रतिष्ठित माणसं कमी आणि जे वरली मटक्यावाले आहेत किंवा रेती तस्करीवाले आहेत यांचा तिथं मानसन्मान जरा जास्त होता ना इतक्यात मला दिसत आहे। म्हणून माझी पोलीस प्रशासनाला विनंती आहे आणि मध्यंतरी आपल्या दर्यापूरचं नाव सायबर क्राईमच्या विषयात दर्यापूरमधून चालत होतं सर्व नेटवर्क आणि त्या विषयातले काही पुरावे माझ्यापर्यंत आलेले आहेत आणि ते सन्माननीय आमदार प्रवीण भाऊ तायडे यांनी आज SP साहेबांसोबत प्रदीर्घ त्या विषयावर चर्चा केलेली आहे। हे महाराष्ट्रभर फार मोठ्या लोकांना लुटण्याचं काम त्या सायबरच्या माध्यमातून ते झालेलं आहे आणि काही इथं मंडळी आहे की जे पोलीस प्रशासनात मी SP साहेबांना सांगितलं असे कोण लोक आहेत की जे या सर्व अवैध व्यवसाय करणाऱ्या लोकांच्या पाठीशी जे उभे राहतात पोलीस प्रशासनातले
त्यांचे नावंसुद्धा सांगितलेले आहेत आणि माझी त्यांनाही विनंती आहे की समाज घटकावर वाईट परिणाम होईल असं कृत्य तुम्ही करू नका. पोलीस प्रशासनात राहत असताना कुठंतरी आपलं पोलीस स्टेशन हे आम जनतेला आपलं वाटलं पाहिजे की सोडून अवैध व्यवसाय करणाऱ्यांना आपलं वाटते, आपलं घर वाटते, अशी परिस्थिती दर्यापूर पोलीस स्टेशनची होत आहे. आणि माझी त्या PI साहेबांनाही विनंती आहे की आम्ही भारतीय जनता पक्षाचे इथली मंडळी सत्तेत आज नाही असं जर तुम्हाला वाटत असेल आणि मनमानी जर करण्याचा जर प्रयत्न जर तुमच्या सर्व खालच्या मंडळींकडून जर झाला तर त्याचं ठोसा उत्तर आम्ही देऊ. आणि असल्या ज्या घटना इथं वाढून राहिल्या ह्या घटना दर्यापूरचं नाव बदनाम करण्याचं काम आणि बदनाम होण्याचं हे फार जास्त काळ आम्ही सहन करणार नाही. बाळासाहेबांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही उचित वेळ पाहून सर्व विषय बाहेर काढू. म्हणून माझी आपल्या सर्व चॅनलच्या माध्यमातून माझी विनंती आहे की या सर्व गोष्टीला आळा घाला आणि तिथं पोलीस स्टेशनमध्ये काही चांगली मंडळीही तुमच्यात उडबस करताना दिसली पाहिजे, म्हणजे जेणेकरून आपल्या पोलीस स्टेशनचं नाव अमरावती जिल्ह्यात चांगलं होईल. अशाच वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका.